हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल हॅपी स्टडी टाईम. आज आपण लेसन 1 तुमचा जो आहे जॉमेट्रिकल फिगर्स त्यातला सर्कलचा टॉपिक बघणार आहोत. आपला अँगलचा टॉपिक कव्हर झाला आहे, आता आपण सर्कलचा टॉपिक बघणार आहोत. तर इथे बघा सर्कलमध्ये काय दिलेलं आहे, अ बँगल, बांगडी. तुम्ही कधी बघितली असेल ना बांगडी, त्याचा काय शेप असतो, सर्कल. बायसिकल व्हील, तुमच्या सायकल तुमच्याकडे असेल, सायकलचा कसा शेप आहे, त्याच्या व्हील्सचा सर्कलमध्ये आहे. कार्ट व्हील, बैलगाडी बघितली असेल, कुठल्याही गाड्या बघितल्या असतील तर सगळ्यांच्या चाकाचा शेप कसा असतो, सर्कलमध्ये असतो. सर्क्युलर असतात सगळे ऑब्जेक्ट. तर आता सर्कलमध्ये सेंटर म्हणजे काय, रेडियस म्हणजे काय, डायमीटर म्हणजे काय आणि कॉर्ड म्हणजे काय ते आपण बघणार आहोत. इथे बघा काय सांगितलं आहे, टेक अ स्मॉल स्टील बॉल, प्लेस इट अपसाइड डाऊन ऑन अ पीस ऑफ पेपर अँड ट्रेस इट्स आउटलाईन. रिमूव्ह द बॉल, द फिगर यू गेट ऑन द पीस ऑफ पेपर इज अ सर्कल. Draw 2 or 3 circles like this one and cut out the circular paper shape. आता आपण मी तुम्हाला एक काढून दाखवते. हे बघा, ही अशी एक वाटी घ्या आणि हे प्रॅक्टिकल तुम्ही घरी नक्की करा. मी करून दाखवते. इथे ही वाटी घेऊन ह्याच्या बाजूनी हे असं सर्कल काढलं. काय झालं तयार, हे सर्कल झालं तयार. तर आता ह्याच्यात रेडियस कशी फाईंड करायची, डायमीटर काय कुठे असतं, कॉर्ड कुठे असतं, हे तुम्हाला मी दाखवणार आहे. मी हे कट करून घेते आधी. हे बघा, हा मी सर्कल कट करून घेतलेला आहे. तर आता इथे पहिलं काय सांगितलं बघा आपल्याला, टेक वन ऑफ दिस शेप्स अँड फोल्ड इट ॲज शोन इन द फिगर. ट्रेस द लाईन ऑफ द फोल्ड विथ अ पेन्सिल, द लाईन इज कॉल्ड अ कॉर्ड. आता मी हा जो शेप आहे तो मी असा अर्धफट फोल्ड केला, इथे फोल्ड केला आणि आता इथे मी लाईन काढून घेते. ठीक आहे. आता ही जी लाईन तयार झाली ह्याला काय म्हणणार आहे आपण, कॉर्ड. सर्कलची कॉर्ड, CHORD, कॉर्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर नाव फोल्ड अनदर सर्क्युलर शेप टू डिवाइड इट इंटू 2 हाफ्स. म्हणजे हा सर्कलचे 2 हाफ पार्ट तयार झाले पाहिजे. हे कसं होतं, हे अनइवन होते. हा मोठा होता, हा छोटा होता. मग ही जी लाईन तयार झाली त्याला काय म्हणणार आहे, कॉर्ड. आता हे सेम सर्कल आपण 2 हाफ, म्हणजे दोन्ही सेम पार्ट होतील त्याचे, सेमी सर्कल असं करून घ्यायचं आहे, असं फोल्ड करायचं आहे. ठीक आहे. फोल्ड केल्यावर ही जी मधली लाईन तयार झाली आहे ह्याला आपण हे कधी ड्रॉ करून घेते लाईन मी. ही जी लाईन तयार झाली ह्याला काय म्हणणार आहे, डायमीटर ऑफ द सर्कल. ह्याला काय म्हणणार आहे, डायमीटर. हा जो तयार झाला हा डायमीटर. आणि डायमीटर कुठून जातो, सर्कलच्या पॉईंटमधून जातो नेहमी. द डायमीटर 2 इज अ कॉर्ड ऑफ द सर्कल. आणि डायमीटरला सुद्धा कॉर्ड म्हणतात. कुठली कॉर्ड म्हणतात, लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. तर तुम्हाला एक्झाममध्ये कधी हा क्वेश्चन आला की व्हॉट इज द लॉंगेस्ट, विच इज द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल, तर त्याचा आन्सर काय आहे, डायमीटर. ही लॉंगेस्ट कॉर्ड आहे सर्कलची, त्यालाच डायमीटर म्हणतात. नाव फोल्ड द शेप अगेन सो दॅट वी गेट अ क्वार्टर पार्ट ऑफ द शेप. आता हे असं आपण फोल्ड केलं होतं हाफमध्ये, हा अजून त्याच्या हाफमध्ये फोल्ड करायचा आहे पेपर. ठीक आहे. तर हे असं तयार झालं बघा. हे ह्याला काय म्हणणार आहे, क्वार्टर पार्ट ऑफ द सर्कल. हा पार्ट काय झाला, क्वार्टर. आणि हे 4 क्वार्टर पार्ट मिळून काय तयार होतं, हा फुल सर्कल तयार होतो. म्हणजे हा एक क्वार्टर, हा एक क्वार्टर, हा एक असे मिळून काय तयार होतात, 4 हे तयार होतात. मी इथे तुम्हाला लाईन काढून दाखवते. बघा, हे 1 2 3 4, हे 1 2 3 4, हे 4 पार्ट काय झाले, हा क्वार्टर पार्ट झाला. म्हणजे हा 1/4, हा एक पार्ट झाला. हा 1/4. क्वार्टर कसं लिहितात, 1/4. ठीक आहे. तर हे पुढचं काय सांगितलं आहे, अनफोल्ड द पेपर शेप. नाव यू सी द सर्क्युलर शेप अगेन, ट्रेस द लाईन ऑफ द फोल्ड. हे आपण केलं, ट्रेस लाईन. द पॉईंट ॲट विच दिस लाईन्स मीट इच अदर इज द सेंटर ऑफ द सर्कल. सेंटर ऑफ द सर्कल कुठे आहे, हे बरोबर इथे मध्ये. ठीक आहे. हे मध्ये हे काय आहे, सेंटर आहे, सेंटर ऑफ द सर्कल. नेम द सेंटर ऑफ द सर्कल एम. याला आपण एम नाव देऊयात. टेक एनी पॉईंट पी ऑन द सर्कल. इथे समजा मी कुठेतरी पॉईंट पी घेतला. ठीक आहे. ड्रॉ द लाईन एम पी विथ युअर रुलर. इथे मी हे एम आणि पी मी जॉईन करते. बघूयात काय तयार होतं आहे. एम आणि पी मी हे जॉईन केलं. सो एम पी, हा जो एम आणि पी पॉईंट आहे त्याला एम पी आपण म्हणूयात. एम पी इज अ रेडियस ऑफ द सर्कल. म्हणजे हे तयार काय झालं आहे, रेडियस ऑफ द सर्कल. हे एम पी काय तयार झालं आहे, रेडियस. म्हणजे आता आपल्याला बघा सर्कलमधनं काय काय मिळालं, पहिले हे कॉर्ड मिळाली,
एक फोल्ड केल्यावर जेव्हा आपण मध्ये फोल्ड केलं मधोमध बरोबर, तेव्हा काय मिळालं आहे, डायमीटर मिळालं आहे. जेव्हा आपण हे 4 पार्टमध्ये असं हे भाग केला तेव्हा आपल्याला काय मिळालं, त्याचं क्वार्टर मिळालं आहे. आणि ते जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा मध्ये एक पॉईंट मिळाला आहे. तो पॉईंट, त्या पॉईंटला काय म्हणणार आहे आपण, सेंटर ऑफ द सर्कल. आणि सेंटर ऑफ द सर्कलमधनं आपण सर्कलवर कुठेही एक पॉईंट घेतला आणि तो सेंटरपासून तो पॉईंट जॉईन केला, त्याला काय म्हणणार आहे, रेडियस. ठीक आहे, तुमच्या लक्षात आलं आहे. पुढचं आहे ड्रॉईंग अ सर्कल युजिंग अ कंपास. आता तुमच्याकडे बघा, तुमच्या कंपासमध्ये हे असं आहे इन्स्ट्रुमेंट, याला काय म्हणतात, राऊंडर किंवा कंपास. याला काय म्हणणार आहे, राऊंडर किंवा कंपास. तर हे जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा काय करायचं आहे, पेन्सिल घ्यायची आहे तुमची आणि हे टोक दोन बरोबर असे मधोमध जुळले पाहिजे, म्हणजे एका लाईनीत आले पाहिजे दोन्ही टोक, पेन्सिलचं टोक आणि तुमच्या राऊंडरचं टोक. तर हे असं जोडल्यानंतर आपण ह्याने सर्कल कसं काढायचं, तर आपण एवढा डिस्टन्स घेऊया त्याच्यामध्ये आणि ह्याने सर्कल कसं काढायचं ते बघूयात आपण. ठीक आहे, हे मी हा पेपर घेतला इथे. तर हे असं, आणि तुमचं म्हणजे टीप अजिबात हल्ली नाही पाहिजे. राऊंडरची टीप इथे एकाच ठिकाणी राहिली पाहिजे. हल्ली तर तुमचं सर्कल चुकणार. त्यामुळे शक्यतो बघा, हे राऊंडरनी हे सर्कल कंप्लीट झालं आहे आपलं. ठीक आहे, हे झालं सर्कल. हे घट्ट असेल तर तुमचं नीट व्यवस्थित होईल, हे जर लूज असेल तर तुमचं सर्कल नीट येणार नाही. तर आता हे सर्कल आपलं राऊंडरनी असं काढायचं आहे. मेक मार्क विथ अ रेड पेन्सिल. आता मी इथे रेड पेन घेते आहे. हा काय आहे, सेंटर ऑफ द सर्कल. ठीक आहे, आता आपण बघूया इथे खाली बुकमध्ये काय दिलेलं आहे. लुक ॲट ईच सर्कल. इज द लाईन शोन बाय द ॲरो अ कॉर्ड अ डायमीटर ऑफ अ रेडियस ऑफ द सर्कल. म्हणजे हे विचारायचं आपलं, हे विचारलं त्यांनी की हे काय काय शो करतं आहे आपल्याला इथे. तर पहिल्याचा आन्सर तर त्यांनी दिलेलं आहे सेंटर. हा पॉईंट काय आहे, सेंटर ऑफ द सर्कल. आता ही काय लाईन तयार होती आहे, कॉर्ड, CHORD लिहून घ्या इथे, कॉर्ड. आता हे बरोबर मधून, पॉईंटच्या मधून जी लाईन गेली आहे त्याला काय म्हणणार आपण, जेव्हा हे सर्कल 2 सेम पार्टमध्ये डिवाईड होतं आहे म्हणजे ह्याला काय म्हणणार आपण, डायमीटर. काय झालं, हे डायमीटर. डायमीटर आणि कॉर्डमधला फरक समजून घ्या. कॉर्ड ही मधून सुद्धा जाऊ शकते, ती लॉंगेस्ट कॉर्ड असू शकते, त्याला आपण डायमीटर म्हणतो. आणि कॉर्ड इथून कुठलेही 2 पॉईंट जॉईन केले की ती कॉर्ड तयार होते. पण डायमीटर कुठनं जातो, डायमीटर फक्त सेंटर ऑफ द सर्कल, म्हणजे जे सर्कलचं सेंटर आहे तिथून जो पास होतो त्याला फक्त आपण डायमीटर म्हणणार आहे. आणि जी सेंटरपासून कुठलाही एक पॉईंटवर जॉईन होते, म्हणजे हा समजा पॉईंट इथे घेतला आणि मी इथे ही लाईन काढली, तर ह्याला काय म्हणणार आहे, रेडियस ऑफ द सर्कल. ठीक आहे, एवढे पॉईंट तुम्ही समजून घ्या. हे परत एकदा रीड करा, व्हिडिओ थांबवून परत पॉज करून परत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. आता पुढचं जे आहे ते आहे जॉमेट्रिकल फिगर वर्टेक्स अँड साईड. म्हणजे वर्टेक्स कशाला म्हणतात आणि साईड कशाला म्हणतात. आता इथे बघा, ही फिगर कुठली दिलेली आहे, ऑब्झर्व द फिगर अँड कम्प्लीट द टेबल बिलो. तर ही फिगर काय आहे, हे रेक्टँगल. तर नेम ऑफ द फिगर आपण काय लिहिणार, रेक्टँगल. ह्याला नंबर ऑफ साईड्स किती आहेत, 1 2 3 4 या साईड्स आहेत त्याच्या. सो नंबर ऑफ साईड्स 4 अँड नंबर ऑफ कॉर्नर हे 1 2 3 4 कॉर्नर्स आहेत, म्हणून हे 4 कॉर्नर दिलं आहे. आता पुढचा शेप बघा कुठला आहे, कुठला शेप आहे हा, स्क्वेअर. ह्याला नंबर ऑफ साईड्स किती आहेत, 4 आहेत आणि नंबर ऑफ कॉर्नर्स किती आहेत, 4 आहेत. पुढचा शेप कुठला आहे, ट्रँगल, TRIANGLE, ट्रँगल. ह्याला साईड्स बघा किती आहेत, 1 2 3 आणि कॉर्नर किती आहेत, 1 2 3. त्या कॉर्नरलाच आपण काय म्हणतो, वर्टेक्स म्हणतो. त्या कॉर्नरला काय म्हणतो आपण, वर्टेक्स. आता इथे बघा रेक्टँगल. अ रेक्टँगल हॅज 4 एजेस दॅट इज 4 साईड्स. द पॉईंट वेअर 2 साईड्स मीट इज कॉल्ड अ वर्टेक्स. हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्समध्ये एक्झाममध्ये येऊ शकतं. काय, द पॉईंट वेअर 2 साईड्स मीट इज कॉल्ड अ वर्टेक्स. म्हणजे जेव्हा 2 साईड एकमेकींना इथे मिळतात तेव्हा त्याला काय म्हणतात, हा जो पॉईंट तयार होतो त्याला काय म्हणणार आहे आपण मॅथ्सच्या भाषेमध्ये, वर्टेक्स. सो इन द फिगर अलॉंग साईड ABCD आर द वर्टायसेस. वर्टेक्सचा प्लुरल फॉर्म काय होतो, वर्टायसेस. वर्टेक्सेस नाही लिहायचं, वर्टायसेस. हिअर द साईड्स AB BC CD अँड AD आर द साईड्स ऑफ द रेक्टँगल. हे बघा, ह्या साईड कुठल्या आहेत रेक्टँगलच्या, AB BC
CD अँड AD किंवा DA कुठलाही तुम्ही कसंही लिहू शकता. ह्या काय झाल्या, 4 साईड झाल्या रेक्टँगलच्या. द ऑपोजिट साईड्स ऑफ द रेक्टँगल आर इक्वल लेंथ. म्हणजे ऑपोजिट साईड म्हणजे काय, बरोबर समोरासमोरची साईड. म्हणजे ही साईड आणि ही साईड काय असतात, म्हणजे ही जर 5 सेंटीमीटर असेल तर ही पण 5 सेंटीमीटर असणार आहे. ही जर 3 सेंटीमीटर असेल तर ही पण 3 सेंटीमीटर असणार आहे. तरच तो रेक्टँगल तयार होतो. ऑल द अँगल्स ऑफ ए रेक्टँगल आर राईट अँगल्स. हे जे अँगल्स तयार होतात रेक्टँगलमध्ये, आत्ता आपण बघितलं की अँगल्स बघितले ना आपण, तर हा तयार कुठला होतो, रेक्टँगलमध्ये कुठले अँगल्स असतात, राईट अँगल्स. हे सगळे म्हणजे हे 4ही अँगल्स कुठले आहेत रेक्टँगलमध्ये तयार होणारे, राईट अँगल्स. हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्समध्ये येऊ शकतं एक्झाममध्ये. अ रेक्टँगल इज ऑल्सो कॉल्ड अ राईट अँगल्ड क्वाड्रिलॅटरल. आता पुढे बघूया कुठला शेप आहे, स्क्वेअर. अ स्क्वेअर हॅज 4 वर्टायसेस अँड 4 साईड्स. हे बघा, हे PMSR हे काय आहेत, त्याचे 4 वर्टायसेस आणि साईड्स कुठल्या आहेत, PM, MR, SR आणि PS. या कुठल्या, या स्क्वेअरच्या साईड झाल्या 4. आणि स्क्वेअरच्या सगळ्या साईड सेम असतात. रेक्टँगलच्या कशा फक्त समोरासमोरची साईड सेम होती, पण स्क्वेअरमध्ये काय आहे, सगळ्या साईड सेम आहेत. सो ऑल द साईड्स ऑफ द स्क्वेअर आर ऑफ इक्वल लेंथ अँड ऑल इट्स अँगल्स आर राईट अँगल्स. पण स्क्वेअरचे पण सगळे जे अँगल तयार होत आहेत 2 लाईन मिळाल्यावर ते कुठले होत आहेत, राईट अँगल्स. पुढचा शेप बघूया आपण काय, ट्रँगल. अ ट्रँगल हॅज 3 वर्टायसेस अँड 3 साईड्स. हे बघा, YRL हे काय आहेत, 3 वर्टायसेस आणि साईड्स कुठल्या आहेत, YR, YL अँड RL आर द 3 साईड्स ऑफ द ट्रँगल. अ ट्रँगल हॅज 3 अँगल्स. हे 3 अँगल्स आहेत, पण ते कुठले आहेत हे दिलेलं नाही आहे. ठीक आहे. लुक ॲट द फिगर्स अँड कम्प्लीट द टेबल बिलो. हा टेबल आपण कम्प्लीट करू. बघा, इथे फिगर कुठली आहे, पहिले ABC. साईड, आता नेम ऑफ साईड्स लिहायचं आहे आपल्याला. त्यांनी एक साईडचं नाव लिहून दिलं आहे, आपण उरलेले 2 साईड लिहू इथे. साईड AB, त्याच्यानंतर साईड BC अँड साईड AC. साईड AC अँड नेम ऑफ वर्टायसेस कुठले कुठले आहेत, A, B अँड C. आता ही फिगर आहे कुठली आहे, रेक्टँगल. तर साईड कुठले कुठले दिले, त्यांनी एक साईड लिहून दिली आहे PQ. आपण पुढच्या साईड लिहूयात, साईड QR, साईड SR अँड साईड PS किंवा SP. कुठलंही तुम्ही लिहू शकता, असं पण लिहू शकता, असं पण लिहू शकता. आणि वर्टायसेस कुठले कुठले आहेत, PQRS. त्याच्यानंतर इथे बघा, हा स्क्वेअर आहे, स्क्वेअरच्या साईड लिहून घेऊयात. LM एक लिहून दिली आहे, आपण पुढच्या साईड्स लिहू. साईड MN, साईड NO अँड साईड OL किंवा OLO, साईड OL. आणि वर्टायसेस कुठले कुठले येणार आहेत, LMNO, LMNO. ठीक आहे. हे कळलेलं आहे सगळ्यांना. एकदा रिव्हिजन म्हणून तुम्ही एकदा परत एकदा व्हिडिओ बघा, म्हणजे तुमचं रिवाईज होऊन जाईल. ठीक आहे. हा लेसन आपला इथे संपलेला आहे. तर पुढचा लेसन घेऊन, नंबर वर्कचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल. तुम्हाला काही क्वेरी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.